शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट पाहताय तुम्ही, तर हा प्लॉट पूर्णपणे अख्खाच्या अख्खा एकदम पिवळसर पडलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करत असतो, आता पाऊस हळू जो आहे तो पडतोय आणि त्या ठिकाणी जे काय पावसाळी डोस लोक करतात, शेतकरी महोदयांसोबत चर्चा केली तर जे पारंपरिक जो काही आपले डोस असतात, म्हणजे 15-15-15 किंवा 20-20-0-13, तर अशा पद्धतीचंच खत व्यवस्थापन या ठिकाणी ते करतायत. तर थोडंसं महत्त्वाचा विषय आहे की ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापनाच्या अनुषंगानं संबंधित दुकानदारांकडे जात आहेत, तर हे जे लक्षणं आहेत, असं हे पूर्ण प्लॉट आमचा पिवळसर पडतोय किंवा आमची जमीन जी आहे ते आता मी दाखवेन की हे अशी चुनखडीयुक्त आणि पांढरुकी जमीन आहे. आता पाऊस पडल्यामुळं जरी आपल्याला हे असं हे दिसत असेल, तरी ही जमीन जी आहे ते बऱ्यापैकी जे आहे ते हे पांढरी अशी जमीन आहे. पांढरी जमीन आहे ह्याचा अर्थ ह्या जमिनीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त आहे. आणि ह्या मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असल्या कारणानं या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा सगळा जो आहे तो म्हणजे ह्याच्यातले जे काही हरितद्रव्य जे आहेत तर ते पूर्णपणे या ठिकाणी नष्ट झालेले आहेत. आणि हे हरितद्रव्य नष्ट झाल्याच्या नंतर हे अशा पद्धतीनं पूर्णपणे 100% हा पिवळसरपणा जो आहे तो या ठिकाणी जे आहे तो आलेला आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन नंतर जे आहे ते हा पिवळसरपणा वाढत जाऊन जसं हा वाढता पानाचा भाग, आणि या ठिकाणी आता विटकरी पॅचेस जे आहे ते यायला चालू झालेले आहेत. हे असेच विटकरी पॅचेस नंतर काय करतात, हे नंतर असे वाढत जातात आणि हे वाढत जाऊन हे पानाचा भाग जो आहे तो असा नष्ट व्हायला चालू होतो, जसं या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि हे सगळं प्रमाण असं जर राहिलं तर आपला पूर्णपणे प्लॉट जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो त्याची वाढ जी आहे ते असमाधानकारक राहते. आणि त्या ठिकाणी जे आहे ते उत्पादनामध्ये जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जे आहे ते नुकसान होतं. तर हा जो काही पिवळसरपणा आहे हा जर आपल्याला नष्ट करायचा असेल तर आपण खत देत असताना महाराष्ट्र ग्रेड 1 सूक्ष्म अन्नद्रव्य ची जी आहे ते बॅग आपण एकरी 10 किलो जे काही आपण खत व्यवस्थापन करणार आहे त्यामध्ये घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी जे आहे ते आपण जर शक्य झालं ठिबक आपल्याकडे असेल तर ठिबकच्या माध्यमातून जे आहे ते आपण या ठिकाणी मिलांसारखं महाराष्ट्र ग्रेड 1चं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर ते पाण्याच्या माध्यमातून सुद्धा आपण जे आहे ते दर 4 किंवा 7 दिवसाचा जो आहे तो आपण गॅप ठेवून जे आहे ते आपण एकरी 250 ग्रॅमपर्यंत जे आहे ते आपण घेऊन त्याची जे आहे ते आपण या ठिकाणी आळवणी करू शकतो. दुसरा विषय, आपण या ठिकाणी जे आहे ते फवारणी जर करत असाल तर फवारणीच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रेड 2चं जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्याची, मग त्याच्यामध्ये VSIचं सूक्ष्म अन्नद्रव्य जे काही येतं तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि 2 ते 3 ग्रॅम जर पावडर फॉर्म्युलेशन तुमचं असेल, मग ते पूर्वाचं चिलमिक्स कॉम्बी येतं किंवा BASFचं लिबरल येतं ते घेऊ शकता. आणि जर लिक्विड असेल तर 2 ते 3 मिली, मग त्याच्यामध्ये VSIचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे ते मल्टी मायक्रोन्युट्रिएंट जे आहे तर ते आपण घेऊ शकतो. आणि त्याची फवारणी 2 ते 3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. डायरेक्ट ड्रोनच्या साहाय्यानं आपण फवारणी करणार असाल तर एकरी जे आहे ते आपण 1 लिटरपर्यंत जे आहे ते आपण त्याची फवारणी जी आहे ते या ठिकाणी घेऊ शकतो. सोबतच आपण ह्याच्यामध्ये एक आहे की खताचा डोस करत असताना महाराष्ट्र ग्रेड 1ची बॅग नाही भेटली तर आपण जे काही झिंक सल्फेट आहे आणि फेरस सल्फेट आहे तर हे सुद्धा आपण जे आहे ते या ठिकाणी एकरी किमान 5 किलो जे आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि या जमिनीला जे आहे ते दिलं पाहिजे. सोबतच या ठिकाणी जे आहे ते म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेमुळं पुढं जे आहे ते नत्राचं वहन व्यवस्थित होत नाही आणि म्हणून इथलं सगळं क्लोरोफिल जे आहे ते नष्ट होतं. तर अशा ठिकाणी आपण ठिबकच्या माध्यमातून एकरी 5 किलो युरियासुद्धा जे आहे ते आपण 5 ते 10 दिवसाच्या फरकानं जे आहे ते आपण ठिबक वाटर जे आहे ते सोडू शकतो. किंवा खत व्यवस्थापन करत असताना आपण युरियाचा डोस जो आहे तो या ठिकाणी आपण देणं जे आहे ते गरजेचं आहे.
मग त्याच्यामध्ये म्हणजे युरियाचा म्हणजे नत्राचा डोस आपण देणं गरजेचं आहे. तर मग त्या ठिकाणी स्लो रिलीज जर नत्र आपल्याला द्यायचा असेल तर आता युरिया गोल्ड आहे, पण त्यासोबत आपण जर अमोनियम सल्फेट जे खत आहे तर ते सुद्धा जर आपण या ठिकाणी जर दिलं तर निश्चित त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पॉझिटिव्ह या ठिकाणी भेटणार आहे.